चैतन्य शक्ति श्री रामचंद्र प्रभु सद्गुरु माऊली विजयी मोतीराम बाबा राम जन्म उत्सवानिमित्त जमलेले सर्व जनता जनार्दन आई बहिणी बालगोपाल भारतवर्षामध्ये प्रभू श्री रामचंद्र एक आदर्श पुरुष म्हणून गिनती झालेली आहे। समाज कोणत्या मार्गाने गेला पाहिजे, समाज गुना गोविंदाने कसा राहील। मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि समाजाशी त्यांनी कसा वागला पाहिजे, कसा राहायला पाहिजे, कसा चालला पाहिजे, कसा बोलला पाहिजे, अशा प्रकारचे आदर्श समाजासमोर ठेवले असे रामायणामध्ये श्रेष्ठांनी वाल्मिक ऋषींनी विचार येऊन ठेवले, ज्याचा अनुकरण आजही उदाहरणारूपाने आपण आचरणात आणून राहिलो। तोच जन्मोत्सव म्हणून आपण साजराही करून राहिलो। आता काही गोष्टी अशा ठेवल्या, ये बात है पुरानी, हमने भी नहीं जानी तुमने भी नहीं जाने असे तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवले। पण संत महात्म्यांनी ही गोष्ट कशात सांगितलेले आहे ते चांगले त्यांनी शोधून काढलं।
राम हा कोण आहे? रामाची गोष्ट म्हणला तर किती युगातल्या गोष्टी आहेत त्या त्रेता युगामध्ये, आणि आता तर हा कलियुग सुरू आहे. त्यावेळेचा जमाना कसा होता, काय होता, काही सांगता येत नाही. आता तर जमाना इतका बदलत चालला, इतका बदलत चालला. त्यावेळेच्या काळामध्ये कागद नाही, पेन्सिल नाही, काही नाही, काही नाही. पण आजही त्यांचे मोठमोठे पुराण आपण जपून ठेवले, आणि त्यात आधारावर संत महात्म्यांनी या रामाचे बोल, रामाचे विचार समाजासमोर ठेवले. तुकाराम महाराजांना कसं लिहून ठेवलं? राम 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 सर्वत्र मानते, राम 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 सर्वत्र मानते, राम 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 सर्वत्र मानते, राम 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 सर्वत्र मानते. हरिनाम ओळखते आत्मा राम, हरिनाम ओळखते आत्मा राम, हरिनाम ओळखते. पण जेव्हा गुरुमुखाने ओळखल्याशिवाय नाही, त्याला गुरुमुखाने पाहता येतो. गुरुमुखाने ओळखताय कोणतीही वस्तू जगातली असा म्हणा, दाखवल्याशिवाय पाहता येईल का? नाही, दाखवाचं लागते. तशासारखा संत महात्म्यांनी सुद्धा बहु आदळे बोलिले व्यासवाणी, हरी नाम हे शास्त्र
पुराणी बहु आगळे बोलिले व्यासवाणी. तर वाल्मिक स्वामींनी सुद्धा राम नामावर जोर दिला. हरिनाम म्हणा किंवा रामनाम म्हणा, हे अलग नाही आहे, हे दोन्ही एकच आहे. तर कोणासाठी एक आहे? जो गुरु ज्ञानी आहे, जो गुरुपुत्र आहे, त्याच्यासाठी एक आहे. कोणी रामाचा जीवन चरित्र समाजासमोर ठेवते, कोणी कृष्णाचा जीवन चरित्र समाजासमोर ठेवते. त्याप्रमाणे त्याची बुद्धी कशी तयार होत जाते. तर बुद्धी तर शिकवली राहते, कोणती बुद्धीच हो, बुद्धी हे ग्रहण करण्यासाठी राहते. कोणताही ज्ञान, कोणतेही विचार बुद्धी ग्रहण करते. बुद्धी आणि त्यावेळेस बुद्धी होती, आताही बुद्धी आहे. कोणताही ज्ञान बुद्धी शिवाय तयार होत नाही. बुद्धी पाहिजे. प्रपंचामध्ये बुद्धी असेल तो प्रपंच उत्तम प्रकारे करेल. न बुद्धीच नसेल तर हा सगळा खेळ बुद्धीचा आहे. पहिल्याच्या लोकांजवळ बुद्धी होती, तेच बुद्धी आताही आहे. त्याच बुद्धीचा विचार आताही चालूच आहे. जो ज्या क्षेत्रामध्ये गेला ते बुद्धी घेऊन आपला कार्य करावा लागला. शाळेमध्ये सुद्धा बुद्धी शिकवल्या जाते. म्हणून सगळ्यात हे बुद्धी श्रेष्ठ आहे. बुद्धी तर बुद्धी म्हणजेच निश्चय. ज्या जीवाचा ज्याचे निश्चय तयार होते ते त्याची बुद्धी तयार होते. असं हे उदाहरण ग्रंथामध्ये साधू संतांना ठेवला. आता आपल्याला रामाची बुद्धी तयार करायची आहे. रामाची बुद्धी, तर रामाची बुद्धी तयार करण्याकरिता मग राम पाहिजे का नाही? राम असेल तर आपल्याजवळ रामाची बुद्धी, रामच नाही तर बुद्धी कशी? आता हे नित्य आपण बुद्धी लढवून राहिलो. रामायणातली बुद्धी किंवा कोणत्याही कथे कहाण्यातल्या बुद्ध्या, तर जो त्या बुद्ध्या शिकून येते तो समाजासमोर ठेवते. हे बुद्धी त्याच्या तरणोपायाचा साधन बनते का? हे बुद्धी त्याच्या तरणोपायाचा साधन बनत असेल असं नाही मला वाटून पाहिजे. हा तो बहु बोलेल पण तो त्याच्या तरणोपायाचा साधन बनणार नाही. हा बाकीच्या ठिकाणी त्याचा समजावा म्हणू शकते, पैसे कमवण्याचा धंदा म्हणा, पण तरणोपायाचा नाही. आणि साधू संतांनी जी बुद्धी शिकवली त्याच्या तरणोपायासाठी, त्याच्या उद्धारासाठी, त्याच्या मोक्षासाठी. तर कोणत्याही ग्रंथाचा, कोणत्याही पुराणाचा जर विचार केला, कोणत्याही, तर एका तरणोपायासाठी बोलले, एका मोक्षासाठी बोलले. कोणताही जीव जन्माला येते, कोणताही जीव हा मोक्षासाठी येते. आता हा मोक्षाचा विचार जो राहला तो बाजूलाच राहते आणि हे दुसरेच विचार त्याच्या बुद्धीमध्ये भरल्या जाते.
हे बुद्धीमध्ये भरल्या जाते, तस तशी त्याची बुद्धी बनते आणि ते बुद्धी मग त्याचं काम करत राहते. आता काही त्या ठिकाणी पैसा बनते, तर काही त्या ठिकाणी श्रेष्ठता तयार होते. हा सगळ्या बुद्धीचा खेळ आहे. असं एक काही ठिकाणी प्रमाण ठेवला, बुद्धी श्रेष्ठ की पैसा श्रेष्ठ. काही पैसा श्रेष्ठ म्हणणारे भेटले, काही बुद्धी श्रेष्ठ म्हणणारे भेटले. काही पैसा श्रेष्ठ म्हणणारे भेटले, पण आजच्या काळाला बुद्धीपेक्षा पैसा श्रेष्ठ म्हणणारे भेटले. कारण पैशाजवळ सर्व सुख आले ना. जगत में पैसा बना भगवान, जगत में पैसा बना. पैशाजवळ सगळे सुख येऊन ठेपले आहेत. नौकर चाकर आज्ञाधार्य सर्वच. पण एक जण असा व्यक्ती मिळाला तर बुद्धी श्रेष्ठ. बुद्धी होता म्हणून पैसा आला, नाही तर पैशाला कोण खाते, कोण किंमत करते असा. आणि आता जगामध्ये तर खेळ पैशावर चालला ना. कारण आजकाल पैसाही भरपूर निघाला. कोणत्याही रूपाने त्याला पैसा कमवता येते, पैसा कोणत्याही रूपाने त्याला पैसा जमवता येते. आता पैशाला काही कमी नाही, पण बुद्धी हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि संतांनी याला प्रमाण ठेवला, बुद्धीचे वैभव पैशावाला म्हणतो पैसा श्रेष्ठ. याचा न्याय करेल कोण? तो गेला राजाकडे. राजाकडे गेल्यावर राजालाही नाही न्याय करता येईना. बुद्धी श्रेष्ठ म्हणावा, पैसा होता म्हणून बुद्धी आली, बुद्धी आली म्हणून पैसा आला, पैसा आला म्हणून बुद्धी आली. त्यालाही न्याय करता येईना, म्हणून त्यांना दुसरीकडे ठोकावून दिलं. हे दोघंही कसे आहेत? बंदी आहेत. यायला काही समज नाही, यायला फासावं लटकून जोडूया. ते दुसऱ्या राजाकडे गेले. राजाने तो पत्र पाहिलं, त्याचा म्हणणं ऐकलं. तो म्हणते बुद्धी श्रेष्ठ, तो म्हणते पैसा श्रेष्ठ. राजा म्हणजे या दोघांनाही फासावर लटकून टाका. यायला विचारायला पायवर आम्ही काय आम्हाला कोणता फळ भेटून राहिला. तुला म्हणत होतो माझी बुद्धी श्रेष्ठ, तू माझी ऐकतच नव्हतं, तू पैसा होता. शेवटून द्या त्यांना फाशावर लटकावचा. असं चालला थोडक्यात. त्यावेळी पायगड्या म्हणते, मित्रा आता कशी जेवली म्हणते. असा जर आपल्या मनामध्ये प्रश्न जर आपण वादामध्ये पडलो नसतं तर का बिडला असतो. पण एक गोष्ट आता अशी करू म्हणते की तू म्हणते बुद्धिवाला म्हणते, तू म्हणते मी मला फासावर खेळत, मी म्हणते मी मला कळव. मग राजा कोणता प्रश्न करते तू समजेल. राजा त्यांना आपली बुद्धी लढवलं. तुका म्हणे नेनो युक्ती केव्हाही काम करते. आजही युक्ती सर्वात श्रेष्ठ करते. संतांनी समाजाला युक्त्या शिकवल्या. कशा त्या? देवाच्या युक्त्या, रामाच्या युक्त्या. युक्त्या हो
तडे कसा वळे. जगामध्ये काय चालते, राम चालते, कोणी हरी चालते. असं किती रंगाचे भक्त आहेत, किती रंगाचे भक्त आहेत, बहु रंगाचे भक्त आहेत. कोणाची बुद्धी कोटी स्थिर झाली, कोणी नारायणाच्या ठिकाणी आहे, कोणी हरीच्या ठिकाणी आहे, कोणी रामाच्या ठिकाणी आहे, कोणी देवीच्या ठिकाणी आहे. हे सर्व भक्त एका देवाजवळ कसे येतील, एका रामाजवळ कसे येतील, म्हणून सर्वच विषय त्यांनी आपल्या एकेका शब्दामध्ये लिहून ठेवले. म्हणून आमचे हे जे संप्रदाय अलग अलग तयार झाले आणि अलग अलग संप्रदाय कोणी कोणाच्या गोष्टी ऐकत नाही. मी म्हणतो माझा सिस्टम, तो म्हणते माझा सिस्टम. दोघाचाही अर्थ एकच आहे, पण तो एक उमजा नाही ना, तो एक उमजला पाहिजे ना. आणि एक उमजण्यासाठी त्या बाकीच्या गोष्टी आहेत. एक उमजण्यापासून एक जाण्या तो एक नाही जाण्या तो कुछ नाही जाण्या. खरी किंमत एकाची आहे. आता आम्ही या विचारामध्ये आहो म्हणून आम्हाला हा श्रेष्ठ वाटते. आता पोट भरावं साधन होता नाही, पण पोट भरावं कोणता साधन नसते. पोट नाही भरत, कोण उपाशी भरते, कोण नाही बोलू शकत. पण येथे देवच नाही राहिला तर का करत त्याचा पोट. देवच नाही राहिला तर का करत त्याचा कोणताही कर्म. हे एका देवामध्ये येऊन मिळाले पाहिजे, हा मुख्य उद्देश संताचा आहे. तर शेवटी त्या राजाने दुसऱ्या दिवशी दोघांना उभा केलं. फाशीची तयारी झाली. मला फाशी द्या, मला फाशी द्या, मला फाशी द्या, मला फाशी द्या. राजा म्हणजे का तुम्हाला घेऊ नाही लागत का, भीती नाही वाटत का. नाही नाही म्हणते, आम्हाला भीती नाही वाटत म्हणते. प्रश्न असा आहे म्हणते बुद्धिवाला का पहिले जो या ठिकाणी फाशी जाईल तो मरल, त्याच्यानंतर तो जन्माला येईल. राजा मरल आणि त्या राजाच्या गादीवर तो पडेल बसला. मरीचारे म्हणते भीती कोणाला नाही वाटत. नाही नाही म्हणते राजा, म्हणते याला सोडून द्या म्हणते. घे. शेवटी त्या बुद्धीला त्याला उपयोग आणलं नाही. काम केलं ना, बुद्धीला पैसा नाही केलं का नाही, पैशाला नाही केलं म्हणून बुद्धी पाहिजे. आधी साधू संतांनी ती आपली रामाची बुद्धी शिकवली, देवाची बुद्धी शिकवली. हे सगळ्या श्रेष्ठ बुद्धी आहे. हरी बुद्धी जपे होणारा दुर्लभा. खरोखर माझ्याजवळ बुद्धी आहे का. बाकीची बुद्धी असेल तर हे पोटपर्यंत तुमची बुद्धी कामात येईल. पोट भरावची बुद्धी याच्या पलीकडे. पण मनुष्य कितीही पैशाने मोठा झाला, कितीही मोठा झाला, मग किती दिवस राहणार आहे. कोणाचे वैभव नाही गेले, कोण जग सोडून नाही गेला, कोण इस्टेट सोडून नाही गेला,
कोण धवलत सोडून नाही गेला, कोण आपला परिवार सोडून नाही गेला, आजवर इथं कोणीच नाही दिसला. मग जे गेले ते आले का वापस? येवाचेच नव्हेत ना, जावाचेच होत ना. आणि हेच तर बुद्धी शिकावासाठी साधू संतांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाची निर्मिती केली. हे बुद्धी शिकावासाठी का आपला देव याने ओळखला पाहिजे. आपल्या देवाला दररोज याने आपला प्रपंच केला पाहिजे. आपला देव कसोनी संसारी. हा देव तुझ्या मोक्षाला नेली. आता तुला देव आहे म्हणून तू येते येऊन बसलास. देव म्हणजेच राम. राम काही अलग आहे का? नाही. जिसने राम पाया उसने ही लोक पाया असे शब्द साधू संतांना लिहू शकतो. नाही तर कबीराना तर एक समज, एक राम दशरथ का बेटा, एक राम दशरथ का बेटा, तुझा राम ईसा, तुझा राम चौथा राम, आपण न्यारा राम कोणचा आला. साधू संत कोणत्या रामाविषयी बोलले तेच तर आम्हाला उमजून नाही राहिला. आम्ही भलत्याच रामाच्या पाठीमागे लागून राहिलो. तो प्रत्येकाच्या जवळ राम आहे. सर्वा घाटे राम प्रत्येकाजवळ राम आहे. हा तो शब्द काय शिकून राहिला नामदेव महाराज. सर्वागती राम. घट म्हणजे शरीर. आणि या शरीरामध्ये प्रत्येकाजवळ राम आहे म्हणून राहिला. सूर्याप्रमाणे तू या शरीराला प्रकाशित करून राहिला. या शरीराला कानातून प्रकाश, डोळ्यातून प्रकाश, नाकातून प्रकाश, हातातून प्रकाश. मेल्या मुद्द्यावर काही उपाय चालते का? कोणताच उपाय नाही. उपाय हा सर्व जिवंत माणसावर उपाय आहे. ही वरवरची भाषा झाली, पण खरा अर्थ हा तुझ्या जवळचा देव आहे, तुझ्या जवळचा राम आहे. त्याचीच ही पूजा होत चाललेली आहे. त्याचीच पूजा आपण करून राहिलो. पण ते आम्हाला या देहाच्या बुद्धीमुळे आम्हाला कळून नाही राहिली. कारण आपल्याजवळ देहबुद्धी तयार झाली आहे ना जन्मापासून. देहबुद्धी. आणि हे देहबुद्धी आम्हाला काही सुचू देत, करू देत नाही. नाहीतर हा सर्व कार्य कोण करवते? करवणारा कोण आहे? तुझी श्रोता वक्ता ज्ञानाचे रंजन.
चालिनी आहे आणि एकादशी ओळखणी आहे. मुख्य एक परमेश्वर, मुख्य एक परमेश्वर, दुसरे प्रभू तिसरा कैचा आणला चोर आपणामध्ये. एक देव आणि दुसरी प्रकृती म्हणजे देव. त्या दोघंच आहेत, दोनच गोष्टी आहेत. देव निघून गेला, शरीर मुर्दा, तो आहे म्हणून आपण सर्व कार्य करून राहिलो. आणि त्याला ओळखा म्हणून साधू संतांनी ते शब्द शिकवले आहेत. त्याला ओळखा, पण तो आम्हाला इतका सहज सोपा असून कठीण काऊन झाला, काऊन नाही आपण ऐकून राहिलो हेच कळेनासे आहे. काऊन आपण ऐकून नाही राहिलो? तर ज्याच्या द्वारे आपण हे सर्व कार्य करून राहिलो, ज्याच्या द्वारे आपण खेळून राहिलो, ज्याच्या द्वारे माझा माझा म्हणून राहिलो, ज्याच्या द्वारे ज्याच्या सत्तेने माझा म्हणून राहिलो, समजा ह्याच गोष्टी समाजासमोर ठेवल्या. पायाने चालवते कोण, हात हलवते कोण, कानाने ऐकवते कोण, डोळ्याने पाहते कोण, तोंडाने बोलते कोण. कोण आहे बोलवणारा? कोणीतरी असेल की नाही? साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी. कविता तसा पाहिला तर रामासाठी काही करावं लागत नाही. राम हा धरावाय लागत नाही ना सोडावाय लागत नाही. रामाला बेलही नाही ना रामाला फुलही नाही लागत. रामाला काहीच नाही लागत. तो रामच आमचा काम करून राहिला. हा पैसे आराम रामच करते ना रामच करवते. पण तो राम हा वेगळा पडलेला आहे. वेगळा आम्ही पडलो वेगळा. आम्ही झालो मनाच्या स्वाधीन, आम्ही झालो बुद्धीच्या स्वाधीन, आम्ही झालो अहंकाराच्या स्वाधीन, आम्ही झालो ज्ञानाच्या स्वाधीन झालो. म्हणून तो राम हा वेगळा पडला. आणि हा वेगळा राम सर्वच काय करून राहिला हेच आम्हाला सुचून नाही राहिला. तर हे याची बुद्धी शिकवतील कोण? शिकवण्यासाठी म्हणूनच गुरु ठेवलेला आहे. रामाला राम माहित होता ना मी राम आहे म्हणून. मग वशिष्ठाला शरण जाण्याची काय गरज होती? पण राम वशिष्ठाला शरण गेला म्हणते. आता जर साधू संतांचे विचार पाहिल्या ते हे तुम्हाला बुद्धी शिकवून राहिले. राम बैठा घरो गेले, राम बैठा घरो गेले. या परवाच्या गोष्टी आहेत का? बहुसालाच्या गोष्टी आहेत का? आता आहे म्हणतात ना, आता आहे म्हणून राहिले ना. मग आहे
आहे म्हणते तर याचा आपण विचार नाही करायला पाहिजे का? देव आहे म्हणते त्याचा विचार नाही करायला पाहिजे का? कोण करते याचा विचार? हो, असा कुठे होते का? देव दिसते का? देव कुठे पाहण्याची वस्तू आहे? ते कोणते लोक आपल्याला सांगते? ते ज्ञानी म्हणवणारे लोक आहेत, ते शास्त्र वाचणारे लोक आहेत. ते म्हणते देव काही पाहण्याची वस्तू, राम काही दिसत नाही. मग साधू संत जे बोलले ते खोटे बोलले असतील. साधू संत कोण? जो जनामध्ये वागे, जो जनामध्ये वागे, जना वेगळी गोष्ट सांगे, ज्याचे अंतरे ज्ञान लागे, तो साधू अगाधिया. जो जाने भगवंत तया बोलिजे संत, शाश्वताचा निवाडा. सत्य काय आहे आणि असत्य काय आहे? सत्य वस्तू कोणती आहे आणि असत्य कोणती वस्तू आहे याची ओळख करणारा, याचा निवाडा करणारा. तर जेपर्यंत असत्य म्हणजे का, असत्याचा अर्थ समजेल, पण सत्याचा अर्थ नाही समजू शकत. सत्य कायला म्हणावा? आता सत्य म्हणजे खराई म्हणता येते. सत्य म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही. तर या नाश होत नाही त्या सत्यापर्यंत आपण जाऊ का? सत्यापर्यंत आपल्याला जाता येईल का? मग ज्या पुरुषाने हा विचार लिहून ठेवला ते सत्यापर्यंत गेले नसतील का? आणि गेल्याशिवाय लिहून ठेवला का? सत्य म्हणजेच राम. जा 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 झटकारे, राम नामाचा अमृतपान करावचा असेल तर गुरुपदावर जाऊन लटका म्हणून जाईल. मग तुम्ही आपल्या मनाचे जर मांडे तयार कराल तर मनाचे मांडे तयार कराल तर सुटका होईल का? जो मनाच्या अधीन झाला त्याची कधी सुटका होणार नाही. आणि मनाला चांगलाही बनवला पाहिजे. आई संतांचा एक विचार समाजासमोर ठेवला त्याला. मन चांगला बनला पाहिजे. तर मनाला चांगला बनवायचा तर कसं मनाला चांगला बनवा? मन म्हणजे काय? कायला मन बनावचा? मनाला तर एक वायू स्वरूप म्हणून नाव देण्यात आला आहे. मन म्हणजे वायू स्वरूप. वायू जसा स्थिर राहत नाही तसा मन स्थिर राहत नाही. मन म्हणजे काहीतरी मनत राहणारा, त्याला मन म्हणून नाव ठेवला. मन आणि मन या शरीराचा मुख्य राजा म्हणून नाव ठेवला.
मनाजी पाटील द्या गावचा मनाजी पाटील द्या गावचा मनाप्रमाणेच काही करून राहील मन जसे तसाच पंढरपूरला चल काशीला चल गंगासागरला चल याची देव आहे याची पाय याची देव आहे याची पूजा कर त्याची पूजा कर हे सगळे मनाचे खेळ आहेत ना मनमार्गे गेला तो तेथे मनमार्गे गेला तो हरिपाठी स्थिरावला सगळ्यासाठी फार महत्वाचा विषय ज्ञानेश्वराचा बोलतो फार महत्वाचा आहे नको करा ना काही पण आपल्या देवाच्या ठिकाणी स्थिर राहा देव म्हणजे काय अलग सलग थोडाच आहे तोच राम बैठा झरोके में सबसे मुद्रा सबसे मुद्रा म्हणजे सगळ्याला तो पाहते तू चोर आहेस का चोरी कर तू मारा माऱ्या करतेस का मारा माऱ्या कर तू झगडा करतेस का झगडा तू का करतेस तर कर मी फक्त तुला पाहण्याचं काम करतो राम बैठा झरोके में राम बैठा झरोके में सबसे मुद्रा हा रामाचा पत्ताच होऊन गेला काय जास्त सांगायची काही गरज जैसी जातीचा कधी याची बुद्धी कोण शिकवल चांगला विचार करा ना देव कोणाजवळ नसतं राम कोणाजवळ नसतं सर्वाजवळच आहे म्हणूनच आमच्या साधू संतांना चांगला कोणता वाईट कोणता एखादना धनी मांडले कोणाचे विचार चांगले साधू संतांचे हे विचार चांगले आहेत साधू संत वाईट काय आहे ना चांगला काय आहे तिथून ते समाजासमोर दृष्टी देत राहते दृष्टी त्या दृष्टीने तुम्हाला पारखावं लागेल चांगला काय मग संतांचे विचार आपण गृहीत धरला नाही पाहिजे का मनामध्ये मन केव्हा चांगला होईल साधू संतांचे विचार जर तुम्ही ऐकले तर मन चांगला होईल नाही तर मन हे रामाची झाले हा एक शब्द ठेवला मन हे रामाची झाले मन हे रामाची झाले तेव्हा प्रवृत्ती प्रवृत्ती जे मनाची धाव आहे पळवा हा मन जो 84 येणारा आहे मनापासूनच 84 आहे हे साधू संतांचे बोल आहे हा घात करी आता नियम म्हणल्यानंतर घात होते का चांगला होते पण घात करते म्हणजे हा नियम म्हणून हरिपाठी स्थिरावला हरिपाठी स्थिरावला कारण असे साधू संतांचे पुष्कळसे अशा बोल आहे कशासाठी तुला बुद्धी येण्यासाठी
तुझा मन चांगला बनवण्यासाठी. मन मार के मैदा करो, मन मार के मैदा करो, उसका निकालो दे. मैदा करावाचा, मनाला कसा मारावचा. मन मारावची वस्तू हो का? मन कसा मारे, पण मन गया तो जाने दे, मत जाने दे. आपल्याला हे बुद्धी शिकवून राहिले ना. कायची बुद्धी? देवाची बुद्धी शिकवून राहिले. चांगला कोणता आणि वाईट, म्हणून सत्य असत्य हा जो प्रमाण ठेवला. सारासार विचार, सार कोणती वस्तू आहे आणि असार जे दिसते ते असार, आणि या असाराला दाखवते ते सार, असाराला दाखवते ते सार. त्या साराकडे आपल्याला मन नेता आला पाहिजे, त्या साराकडे मन ठेवता आला पाहिजे. रामकृष्ण नामे उन्मनी जागले, रामकृष्ण नामे उन्मनी जागले, रामकृष्ण नामे उन्मनी जागले, रामकृष्ण नामे उन्मनी जागले. कयास जागले सकळ सिद्धी, कयासी जागले सकळ सिद्धी, मार्ग ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, सर्व साधू संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. राम कृष्ण नामी उन्मनी साधली, उन्मनी साधली. उन्मनी म्हणजे काय? मनाला स्थिर करणे, याला उन्मनी म्हणतात. मनाला स्थिर करणे उन्मनी. आता या मनाला स्थिरकोटे करावचा, मनाला स्थिरकोटे करावचा. तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हरी पाठी स्थिरावला, हरिपाठाच्या ठिकाणी मनाला स्थिर करणे. मनाला तो एकच छंद लावणे, मनाला तो एकच छंद कशाचा? त्या एका राम नामाचा. म्हणून राम नाम एक अंक है, राम नाम एक अंक है. राम नाम हा एक अंक आहे. हा एकाच्याच गोष्टी आतापर्यंत चालू आहे. हा एकाच रामाच्या गोष्टी चालू आहेत. सर्वा घटी राम हा एकच राम सर्वांच्या ठिकाणी. आणि या हाच राम तुम्हाला मोक्षाला नेणारा आहे. मोक्ष देणारा म्हणजे काय? मोक्ष म्हणजे कोणती 84 योनी नाही. मग संत लोक खोटे बोलतील का? बरं, त्याला काही प्रथा लावून ठेवल्या, त्या प्रथा अजूनही तुम्ही भावभक्तीने चालवूनच राहिल्या. आज या आजच्या दिवसाला रामधून निघून राहिल्या, शोभायात्रा निघून राहिल्या, काय काय चालून राहिला रामाच्या नावावर. गावी हा कार्य चालून राहिला रामाच्या नाव. काहून? का त्याईना त्या प्रथा आमच्या समोर हारून ठेवला, म्हणून आज त्या प्रथा आपण चालवून राहिलो. तर जेवढा त्याच्या प्रथावर तुमचा विश्वास तयार झाला, मग ते सांगून राहिले, त्या गोष्टी काहून नाही समजून राहिल्या? त्या काहून आमच्या मनामध्ये भरून नाही राहिल्या? तर आमची चूक काहून होऊन राहिली? आणि माणसाचा जन्म हा काहीसाठी झाला म्हणतात? जन्माचे कारण राम नाम पाठे, जन्माचे कारण राम नाम पाठे, जन्माचे
महत्वाचा आहे. कोठी वैकुंठी. तर मेल्यावर वैकुंठ का? मेल्यावर वैकुंठ का? मेल्यावर वैकुंठ जर म्हणत असेल तो शहाणा नव्हे असं संत वचनामध्ये घेऊन ठेवलेलं आहे. त्याला मूर्ख म्हणून नाव ठेवला. मूर्ख. मेल्यावर वैकुंठ भेटत असेल तर संत महात्म्यांनी जिवंतपणीच हा वैकुंठ प्राप्त केला तर नाही. तुकाराम महाराज देहासहित वैकुंठाला गेला. देहासहित म्हणजे तुकारामाचा देह त्या पृथ्वीवर राहिलाच नाही. कोण आता आहे ते विमानावर जाते त्याला ते एखादा वैकुंठ दिसावलं पाहिजे होता. ते तुझ्याला सांगावं पाहिजे होतं ना का या गावामध्ये का या ठिकाणी वैकुंठ आहे म्हणून. या तुमच्या जवळच्या गोष्टी आहेत. तुमच्या जवळच्या गोष्टी आहेत. तुकाराम महाराज सहज लिहिलं, याच देही सर्व आहे याला मागे सोडून काय. याच देही सर्व आहे तुका 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 मागे सोडून काय. याच देही शब्द महत्वाचा आहे तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे देह असताना वैकुंठाची प्राप्ती केली म्हणून देहासहित हा वैकुंठाला गेला. मेल्यावर गेला नाही. जिवंत असताना देहात हा वैकुंठाला गेला. हा गुरु उपदेशाशिवाय त्याला वैकुंठाची प्राप्ती. ज्ञानदेवा पाठवले हा वैकुंठ. देवा पाठवले हा वैकुंठ. ज्ञानदेवा पाठवले हा वैकुंठ. ज्ञानदेवा पाठवले हा वैकुंठ. ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी सांगितलं वैकुंठ म्हणजे काय. हरी. तो मी पाठ केलो म्हणतात. आपला अनुभव सांगून राहिलो. हरी आहे म्हणून इथपर्यंत आपण मस्त मजा करून राहिलो. आणि हरी गेला का म्हणजे हरी गेला का आयुष्य संपले. कोणाचे असो गेला बाबा म्हणून त्याच्यासाठी तंत्र रडतात. पत्रिकेत वैकुंठाला गेला ना कैलासाला गेला ना स्वर्गात गेला म्हणून नाव लिहिते. भावाला गेला होता स्वर्गात गेला ना वैकुंठाला गेला. त्याच्या गोष्टी आहेत. जीव शिव दोन्ही हरिरूपी झाले. जीव शिव दोन्ही हरिरूपी झाले म्हणजे देवरूपच. सकाळी पापे गेली गणपरा. पण कोणासाठी गुरु उपदेशी असेल त्याच्यासाठी आहे. म्हणून गुरु करून टाकावा. कोणी असो गुरु केल्याशिवाय राहू नये. त्याला नुगरा म्हणते. नाही तर नुगऱ्याच्या हातचं अन्नही खाऊ नये म्हणते. बरं हे काय आहे. आपापली सुटका आहे. जसा जो जेवण करते त्याचा पोट भरते.
कोणी असो, प्रत्येक जीवाला स्वतंत्रता आहे. तो नाही हो म्हणून मी नाही हो असा नाही म्हणावा. आपण आपला विचार करावा. संतांना कोणाचा विचार सांगितला? आपला आपण करावा विचार. भवसिंधू म्हणजे भीतीचा समुद्र. भीतीचा समुद्र म्हणजे मृत्यू. भीतीचा समुद्र म्हणजे 84 लक्ष येवण्या. त्या कायसाठी आणावलं पाहिजे होता 84 येवण्या? पण त्यालाही काही अनुभवानं समजले असतील का नाही? संत महात्म्यांनी समाजासमोर या गोष्टी ठेवल्या ना. 84 येवण्या अनेक यातना कोण आहे बापा? हे तिथं आपले भाऊ सगळे सोयरे आहेत. पण हे काही उपयोगात आहेत का? मेला म्हणून रडतील आणि लवकर काळा म्हणून बोलतील. एवढ्या गोष्टी आहेत. मेला म्हणून रडतील आणि जास्त दिवस ठेवू असा कोण म्हणते? आजच्या दिवस ठेवून द्या ना, आजच्या दिवस ठेवून द्या ना. कोणीही म्हणावचे नाही. आजच्या दिवस ठेवला फुगला गेला तर, वार्षिक श्रीयवाला लागला तर त्याच्या जवळ तरी जातील का? नाही. आणि ही परिस्थिती प्रत्येकावरच येणार आहे. शरीर सोडून जावाच लागणार आहे. म्हणून रामाची ओळखी करून जा. जगावचं असेल तर रामाच्या आश्रयाने जगा. मरावचा असेल तर रामाच्या आश्रयाने मरा. ते दोनच शब्द, हा एकच मंत्र तुमच्यासाठी महत्वाचा आहे. जगता येते आता. पोट भरण्यासाठी जर तुम्ही काही करत असाल तर पोट भरणे हे काही मोठी महत्वाची गोष्ट नाही. तुकाराम एवढंच सांगितलं. तुका म्हणे पोटासाठी, तुका म्हणे पोटासाठी ना देवा सवे बदले आले, देवा सवे बदले आले, म्हणून हा एकच राम धर. मनाला चांगला बनावायचा असेल तर राम, मनाला चांगला बनवायचा. नाही जमला तरी आपला हरी हरी तरी बोल जा तरी जीवेला. कारण कोणत्याही वस्तूचा स्मरण नाव घेतल्याशिवाय स्मरण नाही होत. नाव घेतल्याशिवाय स्मरण होते का? जाऊन स्मरण होते. ते वस्तू पाहिली होते म्हणून स्मरण होते. आता वाघा तुमचा पाहिलाय तर स्मरण झाला ना. वाघा तुमचा पाहिलाय तर स्मरण झाला. सूर्य तुमचा पाहिला आहे तर, चंद्र तुमचा पाहिला आहे तर स्मरण झाला. कशाला तरी भजनाची चाल अशी लिहून ठेवला. कशाला तरी भजन म्हणतील आणि त्याचा स्मरण करतील. आमच्या जिभेवर याची त्याची 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 दिवसभर त्याचा कोणता स्मरण राहते? त्याची आठवण राहते का? आणि पहा बरा साधू संतांचे जीवनचरित्र, त्यांचे नरसिंह मेहत्याची कथा पहा बरं. केवढी दाखवली. नामदेवाची कथा. असं सांगितलं आपल्याला तर तुम्हाला तर कोणता घरदारही सोडावलं नाही सांगितलं.
मस्त शेवटीला प्रपंच करा म्हणला, पैसे जमा म्हणला, पण त्याच्या कथेमध्ये तर तसा दिसूनच नाही राहिला. गोरा कुंभाराची कथा पाहिला तू, घर कोणीकडे बायको कोणीकडे, त्या पोराला जमिनीत त्या गाड्यात उडवलं म्हणजे एवढा तो देहभान झाला होता. आमची बुद्धी कोणती जाते, एवढा सहज. देवाकडे मन ठेवा, पण आपल्या प्रपंचाकडे मन ठेवा, कारण मन हा 84 ला नेणार आहे म्हणून आता सांगितलं पण काय. हा मन तुमचा ठेवा. कितीही तुम्ही पंढरपूरला काशीला, आताही पंढरपूरला जाणारा आम्ही लोक पाहिला, आयुष्यभर पंढरपूरला जाणारे लोक. म्हणून तो तरला म्हणते का, कोणी घात करा नियम, तो तरला नाही. म्हणावच्या वेळेस पंढरपूर असा म्हणत काय होईल का, अरे बाबा पंढरपूर तुझ्या जवळच आहे, त्या पंढरपूरला ओळखून का. आम्ही तर असं म्हणून नामदेव महाराजांनी येऊन ठेवलं, तुर्या ओलांडून पंढरी परमेश्वर, तर आम्ही त्या तुर्या कोण्यावरची असं म्हणून पाहायला या काही नाही. मग आता नामदेव महाराजांनी चुकीला दिलं, तुर्या ओलांडून पंढरी परमेश्वर, तिथे तुर्या दिसावलं पाहिजे ना, तर तुर्या दिसली नाही. नामदेव म्हणे विठ्ठल माझा डोळा, असे शब्द ठेवला. नामदेव म्हणे विठ्ठल माझा डोळा, अर्ध मात्रे जवळी पाहू चला. हे शब्द शिकवण्यासाठी किती उत्तम आहेत. हे गुरुपुत्र असतील त्याच्यासाठी सुंदर असे शब्द आहेत. गुरुपुत्र काय त्याच्यासाठी, मग ते जातीला येतं का करतील, पंढरपूरला काशीला गंगासाहेबांना करतील येतं. हा असा कार्यक्रम, हा कार्यक्रम समाजाला तयार करण्यासाठी आहे. समाजाला तयार करण्यासाठी, समाज म्हणजे कोण, हा मानव समाज. पुरुषोत्तम म्हणजे उत्तम बनवण्यासाठी, पुरुषात उत्तम, पुरुषात उत्तम तो पुरुषोत्तम, पुरुषात उत्तम तो पुरुषोत्तम. तो पुरुषोत्तम केव्हा होईल, देवाच्या नावाशिवाय पुरुषोत्तम होईल का, रामाच्या नावाशिवाय तो पुरुषोत्तम होईल का, नाही. राम हेची स्नान, राम हेची ध्यान, 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 रामाविना पवित्र न होईना, रामाविना पवित्र न होईना, रामाविना राम हेच ज्ञान, रामाविन पवित्र न होशील. इतका सहज, इतका सोपा, काही कष्टही नाही, इतका सोपा. इतका देव तुमच्यासाठी सोपा झाला, इतका देव तुमच्यासाठी. आता जरी तुम्हाला याची किंमत वाटणार नाही आता, पण शेवटच्या दिवशी जरूर याची किंमत वाटणार आहे, जरूर. कारण तो या देहाला सोडून जाणारा तोच आहे ना, दुसरा तिसरा नसणार. तो आहे म्हणून आपण मजा करून राहिलो ना, तो आहे म्हणून आपण खेळून राहिलो ना, त्याला तुम्हाला येथे आणलं म्हणून आपण आलो. आणि हेच तर बुद्धी आपल्याला शिकावची आहे. लिहिल्या आहे, सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत, तुम्ही चांगलं वाचून पहा. संताची बुद्धी घेवायची असेल तर संत वचनी ठेवा भाव, संत वचनी ठेवा तोची शुद्ध स्वानुभव. हे शब्द ठेवले आहेत. अनुभवी याचे शांती सुखाचे आदर आपण तरुणी निज संदेश भक्ती विना नाही.
साठी निर्धार पाहिजे. मनाला डगमगू देऊ नये. मनाला देवाच्या ठिकाणी स्थिर करावं, चित्त स्थिर करावा, बुद्धी स्थिर करावा. दमक ते तेवढ्या बोलता मन. कारण संसार होणार, दुःख झाल्याशिवाय तर सुखाची गरज नाही पडत. दुःख होते म्हणून सुखाची गरज आहे. मरते म्हणून जन्म येते. मेलाच नाही तर जन्म होईल का? जन्म होते म्हणून आज वेळ येते. जन्म झाला नाही तर हा आमच्या साधू संतांनी हा भक्तीचा मार्ग शिकवू. मस्त भक्ती करा. हरी 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 तरी बोलत राहा. नाही जरी बाकीचा जमला, हरी 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 मनातल्या मनात म्हणा तरी स्मरण होईल. कारण तो ठिकाण तुम्हाला दाखवला आहे. देव जवळी अंतरी, देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मावरी, भेटी नाही तुमच्यासाठी नाही, लोकांसाठी आहे. तुम्हाला तर आईची भेट झाली देवाची, लोकांसाठी आहे. लोकांना सांगून राहिलं का इतका मोठा एवढा अमोल किंमतीचा नरदेह तुम्हाला जन्म घेतला ज्या देवापासून, आणि त्या देवाला तुम्ही पाहू शकत नाही. त्या देवाला तुम्ही कायसाठी निव्वळ ओळखणे आहे. पण ओळखणे आता एवढ्या गोष्टी आपण आपल्या प्रपंचामध्ये नाही करू शकत. आपण सगळ्या वस्तू ओळखून राहिल्या, कारण सगळा जग हा वस्तूचाच भरलेला आहे. ज्या ज्या वस्तू दाखवल्या आहेत त्या त्या ओळखते. हा देव नाही ओळखता आहे ना. बिना कोणती ओळखीची वस्तू सांगा ना जगामध्ये. आता आपण हा देवदेव म्हणतो, काहून म्हणून राहिलो? तो म्हणते म्हणून मी म्हणून राहिलो. तो म्हणते म्हणून मी म्हणून राहिलो. एवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. तो म्हणते म्हणून मी म्हणून राहिलो. नाही तर देव काय आपल्याला म्हणता येत नाही. म्हणता केव्हा येईल? जो गुरु जवळ गेला असेल त्याला देव कसा म्हणावा हे त्यालाच समजते. जो गुरु जवळ गेला असेल त्यालाच देव म्हणता येते. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. नाही तर देव म्हणावता तुमच्याजवळ तोंड नसत. हात तोंड खावा देवाचा हो, शिव्या देवाचा हो. हात तोंड खावाचा हो, शिव्या देवाचा तोंड हो, बोलावाचा तोंड हो. पण देवाचा तोंड नामावी नामुका सर्वांचे ते मिळ, नामावी नामुका सर्वांचे ते मिळ, नामावी नामुका सर्वांचे ते मिळ, नामावी नामुका सर्वांचे ते मिळ. जीवना रे काळ सर्ववारी, जीवना रे काळ सर्ववारी, जीवना रे काळ सर्पाचे ते बीड. मग या मुखाला सर्पाचा बीड बनवता का? नाही. आपल्या देवाचा बीड बनवता, त्या नामाचा बीड बनवता. म्हणून हरी हरी म्हणाला जो होईल तो होईल. आपल्या नशिबात आहे ते होतच राहतील. कुणाच्या कमी जास्त झालं का? कुणाच्याच नाही. जन्म दुःखासाठी झाला, दुःखाची कारण पण त्याच्या सोबत जन्माचे कारण, जन्माचे कारण राम नाम. रामाचा नाम पाठ करा ना. आता करता येते ना नाम. नाम काय म्हणतात? हा नाम नाही, राम नाम असे दोन शब्द ठेवले आहेत. राम, राम हा नाव आहे.
आणि नाम हा रूप आहे. रूप रूप म्हणजे त्याला आकार म्हणतात. जसा केळीचा आकार, आंब्याचा आकार, संत्राचा आकार त्याला रूप म्हणतात. आणि त्या रूपालाच नामही म्हणतात. म्हणून आपल्याला त्या वस्तू ओळखतात. तर प्रत्येक माणूस कशावरून ओळखल्या जाते? नावावरून का रूपावरून? रूपावरून. रूपावरून ओळखतो आपण. तशा सारखा साधू संतांनी रूपाला म्हणजे नामाला रूप पाहता रूपतेची नाम, नामतेची रूप, रूपतेची नाम, नामतेची रूप. आता राम राहिला का? आता हरी राहिला का? आता कृष्ण राहिला का? आता नारायण राहिला का? आता विष्णू राहिला का? काही ठिकाणी साधू संत विष्णूने जप व्यर्थ त्याचे नारायण नारायण त्याची पारायण. किती बापा बापा तुम्ही त्यांना शिकवण्यासाठी, त्या एकच शिकवण्यासाठी गुरु शब्दाची तयारी केली. श्री अनंत घना, मधुसूदना, पद्मनाभा, नारायण, जगद्व्यापका, जनार्दना, आनंद. तो एक राम सांगण्यासाठी नामतेची रूप आणि रूपतेची नाम. नाम रूप भिन्न. हे कोणाला समजतील? गुरुपुत्र आलं भज्याला नाम कसं करा समजत? परितेची नाम पहावे सोडून, परितेची नाम पहावे सोडून, 84ची खाली चुकली म्हणते. ज्याला नाम घेतला त्याची 84. हा शब्द काय सांगून राहिला? परितेची नाम पहावे सोडून. आता या नामाचा शोध करण्यासाठी कुठे जा? राम हरी कृष्ण हा नाम आहे असा जर म्हणला असती तर सांगितलेला असती याचा जप करा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. हे शिकवण्याची पद्धत आहे, सांगण्याची. कारण शब्द हा बोलण्यासाठी राहते, इशारा समजण्यासाठी राहते. त्याला इशारा केला ना जिथे तिथे, इशारा शब्द बोलण्यासाठी राहते, अर्थ समजण्यासाठी राहते. शब्दामध्ये अर्थ ठेवला आहे ना, मग तो अर्थ तुम्ही समजून घ्या ना. परितेची नाम पहावे सोडून, 84ची खाणी. आणि हा जर आपल्या प्रपंचामध्ये तुम्ही जर अनुकरण केल्या तर कोणता वाईट होते? काय वाईट नाही होत, उलट चांगला होते. आणि रामाजवळ सुख आहे. दाखविल राम धैर्याची पाय आणि काठी काय काढ म्हणतो राम पाहून टाकावा. एक राम दशरथ का बेटा, तुझा राम घटघट में बैठा, तुझा राम सकल पर करा, चौथा राम राम नाम एक अंक है बाकी अंक. एका गुरुकडे 2 शिष्य गेले. बाबाजी आम्हाला मंत्र घेवायचा आहे, मंत्र घेवायचा आहे. हो, त्यानं मंत्र दिलं आणि ते दोघे जण शिष्य मस्त गुरुजवळ राहिले. तर एकाला अशी उलटी तयार झाली. आता बाबाजीची सेवा करू करू मी थकलो, आता आपण लोक किरावला जातील तर गेलाय पाहिजे. त्या गावाची इच्छा आहे म्हणजे ठीक आहे, चालला जा बाबा म्हणते. पण बाबाजी म्हणजे माझी खावा पिवायची सोय झाली पाहिजे ना, खावा पिवायची सोय. तर त्यानं गुरुला हा एक लिहून दिला. हा बाय हा एक लिहून दिलं. तर त्या एकावर याची एवढी मोठी खावा पिवाची सोय येते नाही. ती मस्त याला वेग बिस्तर संडास लागला, काय लागला, खोल्या लागल्या. बापा बापा जिकडे गेला तिकडं खावा पिवाची मस्त सोय, मस्त सोय. याच्या मनामध्ये ईर्ष्या तयार झाली. ते तिथं 10 एक दिला तर म्हणून एक दिलं. आता एक देता बरोबर 10 झाले. 10 होता बरोबर एकावर तर खर्च होत होता 9 वाटत होते.
पुन्हा अजून याला असा वाटला का की एक करून गेला तर 100 झाले. असे करता करता 1000, असे करता करता लाख. याच्या जवळ इतका पैसा जमला, इतका पैसा जमला, इतका पैसा जमला, भरपूर पैसा. आता बाबाजी मस्त खुश होतो. फिरून आला 12 महिन्यापूर, पैशाची गडबडीची घेऊन आला. हे घ्या बाबाजी म्हणजे हे काय आहे? हे पैसे आहेत, तुम्ही लिहून दिले होते ना. हो, काय लिहून? एक लिहून दिलो होतो. मी एक आले कसे? नाही, मी त्याच्यावर एक शून्य गेलो म्हणून अजून एक पुन्हा शून्य गेलो, 100. मग अजून 1000. मला वाटला का याच्यावर एवढी मोठी कमाई आहे, काय नाही काऊन नाही करावची, एवढी मोठी कमाई झाली. अरे हो, तुला मी कमाईसाठी पाठवलं होतो का तू तीर्थयात्रा करावलं गेलास? तुला खावा पिवाची सोय म्हणून तू एक मागितला, मी एक लिहून गेलो. आता देवाचा असेल तर म्हणजे एक माझा देऊन दे, बाकी घेऊन जा. राम नाम एक अंक है, बाकी अंक शून्य. अंकर ये 10 पुण्य है, अंकर ये. असं कबीराने सुंदर विचार आपल्या तुमच्यासाठी लिहून ठेवला. म्हणून मंडळी, ते एकाला धरून राहा. तो एकच तुमच्या सर्व कामाचा आहे. एकालाच धरा. तुका म्हणी एक करा, हरी चरण सुखे 84चा वेळा. शास्त्री कारण 18 पुराणे मंतुनी नवनीता तैसे अनंता. आधी 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराणाचा मंथन केला असं ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव. मंतुनी नवनीता तैसे घे वाया व्यर्थ कथा साधी. असा काऊन म्हणावलं पाहिजे होता? वाया व्यर्थ कथा, फुकटच कथा कहाण्या फुकटच आहेत म्हणून. पण ज्ञानेश्वर महाराजांनी आम्ही तुम्ही काहीच नाही केला, पण त्याला 4 वेळेस 6 शास्त्राचा मंथन केला. जसा दयारुदाचा मंथन करते तसं त्याला मंथन करून तू काढते तशासारखा त्याला हा सार काढलेला आहे. तो सार प्रत्येकाजवळ गेलेला आहे. त्या साराची मंडळी आठवण ठेवा. म्हणून आजचा विषय तोच होता राम. याच निमित्तासाठी मला या रामाच्या 2 गोष्टी सांगावा, देवाच्या 2 गोष्टी सांगावा. कारण राम तुमच्याजवळ आलाच आहे, राम तुमच्याजवळ प्रगट झालाच आहे. काही जास्तीच्या गोष्टी सांगण्यासारख्या काही राहिल्या नाही. आणि ज्याच्या देहामध्ये तो प्रगट झाला त्याला तरण्याचा अधिकार बाकीच्याला नाही. आता मला जमतो तर राम सगळ्या ठिकाणी आहे, त्याला तरण्याचा अधिकार नाही, त्याला तरण्याचा अधिकार नाही. ज्याच्या देहामध्ये तो प्रगट झाला त्याला तरण्याचा अधिकार आहे. असे तुम्हाला पुष्कळचे उदाहरण ग्रंथामध्ये व्यक्त. आणि साधू संत तिथेच बुद्धी आपल्याला शिकली आहे. म्हणून देवावर प्रेम ठेवा. प्रेम हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. प्रेम भक्ती विना नाही कलियुगात साध्य. काय हे तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे. देवावर प्रेम करा, देव तुमच्या जवळ आहे. खरी विजय हा प्रेम भक्ती शिकवते. कृष्णाची भक्ती प्रेम भक्ती शिकवते. कोणी प्रेम शिकवते. प्रेम भक्ती विना कलियुगात नाही साध्य काही. मंडळी, असा हा संताचा जन्माचा उत्सव म्हणून तुमच्या समोर 2 शब्द ठेवलेलेच आहेत. आता हा याचा आपण कार्याच्या रूपाने कारण कोणताही कार्य करायचा आहे तर काला तर करावाच लागेल. काला केल्याशिवाय जमणारच नाही ना. काल्याचा अर्थच तो आहे. त्याचा अर्थ तो सांगते. तुझा जन्म कायसाठी झाला, तुझा जन्म कायसाठी झाला, तो अर्थ पूर्ण कर ना. तो अर्थ पूर्ण झाला म्हणजे तुझा कालाच खाऊन झाला. फार काही सांगून त्याने तुम्ही जन अर्थ हा समजून. हा राम आयताच आहे. हा काला त्यालाच काला आहे म्हणतात. राम आयताच आहे.
याला बनवण्याची काही गरज नाही, काही गरज नाही. आयता जायला त्याला कष्टही नाही लागत. सुखरूपैसा तुझा कोणी सांगा, सुखरूपैसा तुझा कोणी सांगा, माझा पांडुरंग सारथी, माझा पांडुरंग सारथी, संतांच्या संगतीने आज आम्हाला सहज झाला, काही कठीण नाही, सोपा झाला. त्या सगळ्या गोष्टी आपल्या जवळच्याच आहेत. तुझं आहे तुझं परी जागा रे, हे चुकलेली जागा तुमच्या नजरेसमोर आणून दिलेलीच आहे, तुमच्या नजरेसमोर आणून दिलेली आहे. त्याचा नेहमी स्मरण ठेवा, त्याची नेहमी आठवण ठेवा. नेहमी चालता बोलता खाता पिता असं म्हटलं, हरी बोला देता हरी बोला, हसता बोलता हरी बोला, कांदता हरी बोला, भांडता सर्व कार्य करिता हरी बोला. संत काय आपल्याला खोटे सांगतील का? कधीच गलत सांगणार नाही. संत होत, संताचा जन्म जगाच्या काम उपकारासाठी झाला आहे. संतांनी जगावर उपकारच केला. याला माहित होता आमचा देह कोणातरी दिवशी जाणार आहे, पण हे येणारी मंडळी या मार्गाने येतील हा त्यांचा उद्देश होता. गोपाला गोपाला रे, गोपाला गोपाला, गोपाला गोपाला रे,
Ram Chandra Prabhu ki jai.